तुम्ही दोघं आम्ही दोघं. अरे इथं नव्हतं करायचं, इथं करायचं होतं. अरे रोहन, शाळेत नाही गेला? नाही रे दादा, माझा गणिताचा अभ्यास नाही झाला. मराठीचा निबंध पण दिलेला. मी मुख्यमंत्री झालो तर? मी मुख्यमंत्री झालो तर हा निबंध तुम्हाला लिहिता आला नाही म्हणून तुम्ही शाळेत गेला नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या महाराष्ट्रातलेच 350 वर्षापूर्वी एक राजा होऊन गेला. तो राजा ना एका शेतकऱ्याच्या घरात गेला. त्या माणसाने त्या शेतकऱ्याला जेवण विचारलं. त्याने भाकरी दिली, झुणका दिला, सोबत त्या शेतकऱ्याने कांदा सुद्धा दिला. आणि तो कांदा खाता खाता, भाकरी खाता खाता त्या माणसाने प्रश्न विचारला, काय हो दादा, तुमचे राजे बिजे येतात का नाही? शेतकरी काय म्हणाला, अहो काय सांगायचं, आमचा राजा कधी येतच ना. मग त्या राजाने पुन्हा एक प्रश्न विचारला. राजा म्हणाला, तुमचं राज्य कसं आहे, व्यवस्थित चालतंय ना? शेतकरी म्हणाला, अहो म्हणजे आमचं राज्य लय भारी चालतंय, फक्त आमचा राजा येत नाही ना, तेवढी आमची तक्रार आहे बघा. आणि सगळं खाऊन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या राजानं स्वतःचा वेश परिधान केला तेव्हा त्या शेतकऱ्याने काय केलं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि आपसुक म्हणाला, मुजरा राजा. तो माणूस कोण होता सांगा? आपले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचं लक्ष प्रजेवर सुद्धा होतं आणि आपल्या येणाऱ्या संकटांवरती सुद्धा होतं. मुख्यमंत्री हा असा असतो. जी 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 हो राजे जी 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 हो राजे जी जी जी